नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जाहिरात संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, गट ब आणि गट क या संवर्गातील जवळपास 670 पदांसाठीची ही जाहिरात या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्या संदर्भातील RTI कडून आलेला या ठिकाणी रिप्लाय पहा। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात कोणत्या कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो या आगामी येणाऱ्या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी तपशील देण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गततील गट ब आणि गट क रिक्त पदांचा मंजूर पदांची या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन 2021 रोजीच्या शासन निर्णयाच्या आकृतीबंधच्या अधीन राहून या ठिकाणी ही भरती प्रक्रियाची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 670 पदांची या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, या मुद्दा क्रमांक 2च्या माहितीमध्ये नमूद केल्यानुसार 7/2/2024 रोजीचे शासन निर्णयाच्या अधीन राहून सर्व संवर्गातील सुधारित बिंदूनामावली नोंदवही तपासणीबाबत कार्यवाही सुरू आहे। सदर बिंदूनामावली नोंदवही तपासणी अंती पदभरती संदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर अपील करण्याची मुदत या ठिकाणी पहा 30 दिवसांची असून प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपआयुक्त मुख्यालय कल्याण डोंबिवली यांच्या मार्फत या ठिकाणी ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे किंवा जे काही RTIचे रिप्लाय आलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी जाहिरातीचे संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। पहा, संवर्गनिहाय या ठिकाणी जाहिरात पहा कोणत्या कोणत्या पदांसाठी किती पदे भरली जाणार आहेत ते। प्रशासकीय सेवा यामध्ये सहाय्यक आयुक्त आहे, जवळपास मंजूर पदे या ठिकाणी 24 आहेत, एकूण रिक्त पदे 17 आहेत। महापालिका उपसचिवसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे। विधी वर्गसाठी 2 वॅकन्सी आहे, समाज विकास अधिकारीसाठी 1 वॅकन्सी आहे, जनसंपर्क अधिकारी 1 वॅकन्सी, उच्च श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी या पदाकरिता 4 वॅकन्सी आहे। लेखापरीक्षण विभागासाठी पहा यासाठी 7 वॅकन्सीज आहे। तांत्रिक घटक यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो कोणती पदे भरली जाणार आहेत। टेक्निकलच्या उपअभियंता स्थापत्य पदाची या ठिकाणी वॅकन्सीज आहेत, जवळपास 34 वॅकन्सी आहेत। सहाय्यक अभियंता स्थापत्य 45 वॅकन्सी आहेत। तसंच उपलब्ध वॅकन्सी या ठिकाणी 26 आहेत। तसंच सहाय्यक अभियंता विद्युत या पदासाठी 5 वॅकन्सीज, उपअभियंता यांत्रिकी मेकॅनिकल या पदासाठी पहा 2 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी 4 वॅकन्सी आहे, मंजूर पदे 1 आहे। सहाय्यक नगररचनाकारसाठी 4 वॅकन्सीज आहेत आणि सिस्टीम मॅनेजर आहे, सिस्टीम ॲनालिस्ट आहे, 1 वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। उद्यान सेवासाठी उपमुख्य उद्यान अधीक्षकसाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे। असे ओव्हरऑल वॅकन्सी जर आपण पाहिले तर 670 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। यामध्ये विविध पदे आहेत या ठिकाणी। अग्निशमन सेवाचे वॅकन्सी आहे, उद्यान सेवा आहे, आरोग्य सेवाची देखील या ठिकाणी वॅकन्सीज आहे। यामध्ये स्वच्छता अधिकारी आहे, नंतर उपमुख्य स्वच्छता अधिकारी आहे, सिटी प्रोग्राम मॅनेजर, मेट्रन सेविका आहे। नंतर शिक्षण विभागाची देखील या ठिकाणी वॅकन्सीज भरली जाणार आहे। यामध्ये शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, क्रीडा अधिकारी, मुख्याध्यापक आहे। नंतर प्रशासकीय सेवामधील अधीक्षक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, लिपिक टंकलेखन आहे। वरिष्ठ लिपिकसाठी 102 वॅकन्सी आहेत आणि मंजूर झालेली पदे या ठिकाणी पाहू शकता 22 वॅकन्सी भरले जाणार आहेत। अधीक्षकसाठी 36 आहे। कनिष्ठ लिपिक टंकलेखन या पदाची वॅकन्सीज पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त वॅकन्सी या ठिकाणी लिपिक टंकलेखन या पदाचे भरले जाणार आहेत, 229 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, नंतर कनिष्ठ विधी अधिकारी आहे, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी आहे, निम्न श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी टायपरायटर या ठिकाणी 8 वॅकन्सीज भरल्या जात आहे। सुरक्षा अधिकारी आहे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, समाज विकास अधिकारी, समाजसेवक यासाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत। इतरही पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ITI बेसवरची काही पदे आहेत, ज्यामध्ये तारतंत्री वायरमन आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे, सिनियर प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, ट्रेसर आहे, भूमापक आहे। ओके, सो कॅम्प्युटर ऑपरेटर आहे, ज्यांचं कोपा वगैरे झालेला आहे, असे कॅन्डिडेट देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात। प्रयोगशाळा सहाय्यक आहे स्थापत्य पदाकरिता, तसंच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी एकूण वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मेकॅनिकल इंजिनियरच्या 7 वॅकन्सीज आहेत।
विद्युत इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 12 वॅकन्सीज आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंता जेईच्या एकूण 100 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या. तसंच या ठिकाणी आरोग्य खात्यातील देखील या ठिकाणी अपडेट पहा. स्टाफ नर्सची देखील या ठिकाणी वॅकन्सी भरल्या जात आहेत. 136 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. यामध्ये कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे, सांख्यिकी अधिकारी आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, औषध निर्माता, फार्मासिस्ट आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, पहा कोणत्या प्रवर्गासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याची डिटेल जी ॲडव्हर्टाईज येणार आहे त्या संदर्भात मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणारच आहे. परंतु ही प्राथमिक माहिती तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता की कशा पद्धतीने कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत या ठिकाणी भरती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत केली जाणार आहे. ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.